क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा आज जयंती उत्सव आहे। अहिल्यानगर शहरामध्ये अत्यंत उत्साहामध्ये हा उत्सव साजरा होतोय। आता या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी अभिवादन केलं। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी अहिल्यानगरच्या त्यावेळेच्या मिशनरी हायस्कूलच्या त्या ठिकाणी तिथे प्रशिक्षण घेतलं होतं आणि इथून जो प्रवास सुरू झाला त्यानंतर पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई या दाम्पत्यानं न भूतो न भविष्यती या राज्यातला या देशाला शिक्षणाची दिशा देण्याचं काम केलं। परंतु दुसऱ्या आम्हाला खेद सुद्धा वाटतो की असा शिक्षित समाज त्या ठिकाणी असताना या बंधू खरासारखी लोक जी आहेत त्याच्या विख्यातनं मात्र समाज अजूनही त्या ठिकाणी अडकलेला आहे। मी या निमित्तानं आज फुले दाम्पत्याला स्मरून या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्याच वतीनं आवाहन समाजाला करतो, विशेषतः आमच्या माता भगिनींना करतो की आपल्या आयुष्यातले प्रश्न जे आहेत, आपल्या आयुष्यातली जी संकट जी आहेत ती सोडवायची असतील तर त्या ठिकाणी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला त्या ठिकाणी अधीन राहून आपण एक प्रेरणा घेऊन पुढे गेलं पाहिजे। अशा बंधू लोकांना बळी त्या ठिकाणी पडलं पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी स्मारकाचा जो विषय आहे हे स्मारक जे आहे ते स्मारक त्या ठिकाणी भव्यदिव्य स्वरूपात उभं राहिलं पाहिजे अशी त्या ठिकाणी आमची भूमिका आहे। आणि निश्चितपणानं या शहरामध्ये महापुरुषांच्या या स्मारकाच्या माध्यमातून या समाजाला प्रेरणा आणि दिशा मिळण्याचं काम आहे हे त्या ठिकाणी झालं पाहिजे।